नमस्कार मित्रांनो. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी परत आपली सार्वजनिक गटारीसारखे तोंड उघडले. यांनी तो वास महाराष्ट्रभर पसरायला चालू केलेला आहे. त्यांनी सुरुवातीला महात्मा गांधीजींच्याबद्दल बोलले. तुम्ही ते ऐकलेच असाल, ती क्लिप आहे. मानतो गांधी काय आमचा राष्ट्रपुरुष आहे काय? अरे क्रमांक एक आमचा देशद्रोही घात करणारा हिंदुत्वाचा कट्टर दुश्मन असलेला मनुष्य आहे हा. बाहेरचा आचार. त्याच्यानंतर त्यांनी तिरंगा ध्वज हा आपल्या राष्ट्राचा ध्वज असू शकत नाही असं एक वाचाळ बेताल वक्तव्य केलं आणि त्यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आमच्या राष्ट्राचा झेंडा तिरंगा नाही ही धक्कादायक गोष्ट तुम्हाला बोलतोय. नाहीच आहे. ते गांधी आणि नेहरू नासके थोडी किमतीचे बेकार कडकडीत देशद्रोही समजावे अशा नालायक परंपरेने तुमच्या आमच्या मस्तकावरती जो तिरंगा झेंडा लादलाय. हा मनोहर कुलकर्णीचं ह्या देशासाठीचं कर्तृत्व काय? ह्या मनोहर कुलकर्णीच्या इतिहासातील जे यांचे पूर्वज होते त्यांचं ह्या देशासाठी कर्तृत्व काय? ह्यांनी हिंदुत्वासाठी काय केलं? ह्यांनी या देशासाठी काय केलं? ह्यांनी या मातीसाठी काय केलं? तर ते जर बघितलं तर लांब लांबपर्यंत ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन 0 आहे. ह्यांचा 5000 वर्षापासूनचा तुम्ही इतिहास जर काढलात तर ह्या देशाला कायमचं गुलाम ठेवण्यासाठी ह्या संभाजी भिडे जो कोणी मनोहर कुलकर्णी आहे त्यांच्या पूर्वजांनी हेच प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बुद्धाच्या इतिहासापासून घेतला तर बुद्धाला सुद्धा बाहेर काढण्याच्या पाठीमागं हेच मनुवादी विचारसरणीचे लोक होते. ती विचारसरणी पूर्वेकडे गेली आणि पूर्वेचे देश आज सुखी समृद्ध झालेले आहेत. त्याच्यानंतरच तुम्ही डायरेक्ट आलात आपण तुकाराम महाराज झाले, ज्ञानेश्वर महाराज झाले, ह्यांना सुद्धा त्रास देणारे हेच मनुवादी लोक होते. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारे हेच लोक होते. शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती पहिला वार करणारा हाच माणूस होता जो कृष्णा भास्कर कुलकर्णी आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून आणि शिवाजी महाराजांना अपयश आलं पाहिजे म्हणून कोटीचंडी यज्ञ करणारे हेच मनुवादी लोक होते. संभाजी महाराजांना पकडून देणारे हेच मनुवादी लोक होते. संभाजी महाराजांचा निर्गुण हत्या करण्याच्या पाठीमागे ह्याच मनुवादी विचारसरणीच्या लोकांची कट कारस्थान होते. ह्याच लोकांनी संभाजी महाराजांनाही धरून दिलेलं आहे. त्याच्या पुढे आलात तर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांना आयुष्यभर ह्याच मनुवादी लोकांनी त्रास दिलेला आहे. त्यांचं एकमेव उद्देश होता ती म्हणजे शिक्षणाचा, आणि शिक्षण हे बहुजनांना किंवा तळागाळातल्या लोकांना भेटलं नाही पाहिजे ह्याच्यासाठीच आयुष्यभरांची लढाई होती. मग त्याच्यानंतर शाहू महाराजांना सुद्धा ह्या लोकांनी राजा मानलेलं नाही. शाहू महाराजांना सुद्धा यांनी कुठल्या पद्धतीनं बदनाम करण्याचा, त्यांना किती वेळा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये झालं. त्याच्या पुढे आल्यानंतर तुम्ही नरेंद्र दाभोळकरांना यांनी मारले, गौरी लंकेशला मारले, आपले पानसर यांना मारले. ह्या सगळ्या लोकांना मारण्याच्या पाठीमागं हेच मनुवादी विचारसरणी आहे जे आज संभाजी भिडे जो मनोहर कुलकर्णी आहे तो बोलत आहे. आता माझा एक प्रश्न आहे की स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये तुमचे दिवटे होते. लय लांब आपण सगळंच बोललेलं आहे. स्वातंत्र्याच्या लढाईपासून चालू करू. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सावरकर, गोळवळकर, हेगडेवार आणि नथुराम गोडसे होते. ह्यांचे हात थोडंच महात्मा गांधीजींनी बांधलेले होते. ह्यांना स्वातंत्र्यासाठी लढायचं होतं. एखाद्या इंग्रजाला एखादा दगड तरी मारायचा होता. एखाद्या इंग्रजाला एखादी कानाखाली तर मारायचे होते. अरे मारणार तर कसं? ह्या लोकांनी इंग्रजांच्या तुकड्यावरतीच आपलं आयुष्य काढलेलं आहे. इंग्रजांच्या बाजूनं लढण्यामध्येच यांचं पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा हे जे इंग्रजांची नाजायज अवलादी होती त्या नाजायज अवलादीनेच ह्या देशाची फाळणी करण्यामध्ये मदत केली. ह्या देशाला धार्मिक कट्टरतेच्या झोकामध्ये घालण्याचा प्रयत्न केला. ह्या देशामध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळंच तो पाकिस्तान वेगळा झाला. नशीब त्यावेळेस आपल्या देशामध्ये विजनरी लीडर होते. सेक्युलर डेमोक्रेसी निवडण्याचा प्रयत्न केला आणि हा देश सर्व धर्मियांसाठी त्यांनी मोकळा ठेवला. इथं हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, ईसाई, जैन हे सगळे लोक राहतात आणि ह्या सगळ्या लोकांच्या कॉन्ट्रीब्युशनने आज हा देश जगाच्या पाठीवरती ज्या लेवलला आहे ते त्याच नेहरूंची आणि त्याच गांधीची विचारसरणी होती. त्याच सरदार वल्लभभाई पटेलांची विचारसरणी होती. त्या काळातले नेते हे विजनरी होते. त्या काळामध्ये जर ह्या सावरकरच्या हातामध्ये जर देश असता तर आज पाकिस्तानपेक्षा वेगळ्या आपल्या देशाची अवस्था झाली नसते. आता त्याच्याच नंतर तुम्ही 70 वर्षानंतर मोदीच्या हातामध्ये सरकार दिलात आणि आज भारत देशाची अवस्था पाकिस्तानपेक्षा वाईट नाही. नशीब 60-70 वर्षामध्ये आपल्या पूर्वज खूप हुशार होते. आपण या बावळट लोकांच्या नादी आणि बावळट विचारसरणीच्या नादी लागलो आणि आपण अशा लोकांना सत्तेमध्ये बसवलोय आणि हे सत्ताधारी आपल्याला फक्त आणि फक्त धार्मिक द्वेष पसरवून आपल्यावरती राज्य करण्याचा कुठलीही संधी सोडत नाहीत.
आज तुम्हाला साधे साधे गोष्टी समजून घ्या. बजेट सादर झालं. बजेटमध्ये जे 80 करोड लोक आहे, जे सर्वात मोठं टॅक्स पे करतात, त्या लोकांच्या हिश्श्याला काहीच नाही. फक्त आणि फक्त वरच्या 20% लोकांसाठी हे बजेट सादर करण्यात आलेलं आहे. आज तुमचे शाळा बंद केले जात आहेत. आज तुमचे गव्हर्नमेंट हॉस्पिटल बंद केले जात आहेत. आज गव्हर्नमेंटच्या सुखसुविधा बंद केल्या जात आहेत. आज गव्हर्नमेंटचे जॉब सगळे बंद केले जात आहेत. आज जी आपली न्यायव्यवस्था आहे, ती न्यायव्यवस्थेवरती अक्षरशः विश्वास नसल्यासारखी अवस्था झालेली आहे. त्याच्यासोबतच तुम्ही जे कुठली ब्युरोक्रेसी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठंतरी थोडंफार सरकारमध्ये न्याय भेटतो, ही गोष्टी दिसायला चालू झाले का? एक काळ होता 2013-14 आपल्याला निर्भयाच्या बाबतीमध्ये एक छळ झालेला होता. अख्ख्या देशाने कॅन्डल मार्च काढून निर्भयाच्या बाबतीमध्ये आपण निषेध व्यक्त केला होता. सरकारला धारेवरती धरलं होतं एका मुलीवरती अत्याचार झाल्यामुळं. आज देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये तासाला 2-4 मुलीवरती अन्याय होत आहे. आपली संवेदना एवढी शून्य झालेली आहे की आपल्याला त्या गोष्टीबद्दल आता हळहळसुद्धा वाटत नाही. आपल्याला तासाला 2-4 शेतकरी मरत आहेत, त्याच्याबद्दलही काय वाटत नाही. आपले बेरोजगार पोरं 2017-18च्या नंतर जे कुठले पासआउट झालेले आहेत, त्याच्यातले 90% पोरं कामावरतीच नाही. फक्त आणि फक्त व्यसनाच्या अधीन जाऊन ते पोरं स्वतःचं आयुष्य बर्बाद करत आहेत. आता जॉब भेटत नाही, लग्न होत नाहीत म्हणून ते लोक आत्महत्या करत आहेत. अशा अवस्थेमध्ये देश आणून ठेवला आणि त्याच्यानंतर हा बावळट माणूस म्हणतोय की महात्मा गांधीजी आणि नेहरू हे देशद्रोही होते. तुमच्या दिवट्यांनी त्या इंग्रजांची आणि त्या मुस्लिम लीगची चापलुसी करण्याच्या पलीकडे दुसरं काही केलेलं नाही. आणि तुम्ही आज गेल्या 11 वर्षापासून तुम्ही सिंगल हँड गल्ली ते दिल्ली सरकार असताना सुद्धा तुम्हाला परत आणि नेहरू, गांधी आणि जाती धर्मावरच बोलायची वेळ येत असेल तर तुम्ही ह्या देशाला खड्ड्यामध्ये घातलेला आहे. आता फक्त आणि फक्त पाकिस्तान होणं आपला देश बाकी राहिलेला आहे. मित्रांनो, आता डोळे उघडणं खूप गरजेचं आहे. प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. सरकार तुमच्या हातामध्ये आहे, गल्ली ते दिल्ली. तुम्ही विकासाचे कामं काय केलात? ह्या मनोहर कुलकर्णीनं आयुष्यभरामध्ये एखादी शाळा उघडली का? एखादं महाविद्यालय उघडलं का? एखाद्या पोराला जॉब भेटलं नाही म्हणून यानं आंदोलन केलं का? एखाद्या शेतकरी आत्महत्या करतो म्हणून त्याच्यासाठी आंदोलन केलं का? करणार नाही आणि केलंही नाही. तर हा माणूस फक्त आणि फक्त धार्मिक द्वेष पसरवणं, हिंदू मुसलमानामध्ये वाद भडकवणं आणि आपल्या नवीन बेरोजगार पोरांना फक्त आणि फक्त धार्मिक द्वेषाच्या बळी टाकून धार्मिक द्वेषाचे बळी करून त्यांना दंगाई बनवण्यासाठीचा केलेला हा सगळ्यात मोठा कट आहे. संभाजी भिडेपासून वाचायचं जर असेल तर तुम्हाला शिक्षण आणि शिक्षणासोबतच प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे आज. धन्यवाद.